रेनिन एंजिओटेन्सिन मेकॅनिझम काय आज आपण बघणार आहोत. तर पहिली गोष्ट, एखादी गोष्ट आपल्या बॉडीमध्ये स्टार्ट होण्यासाठी त्याला एका किकची गरज असते, म्हणजेच स्टिम्युलसची गरज असते. हा स्टिम्युलस कसा, कुठून आणि कसा मिळतो हे आता आपण बघणार आहोत. हा जो पार्ट आहे मेकॅनिझमचा, हा ॲक्टिवेट होण्यासाठी आपल्याला स्टिम्युलस मिळतो. लो BP, ECF लो झालाय, म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड हे लो झालंय, सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन्स मिळतात आणि लो सोडियम पण शरीरातलं कमी झालंय. ह्या अशा सर्टन गोष्टी आहेत. ह्याच्यामुळे काय होणार आहे, एक स्टिम्युलस जाणार आहे. कोणाला जाणार आहे? किडनीला जाणार आहे. किडनीमध्ये काय आहेत? नेफ्रॉन्स आहेत. नेफ्रॉनमध्ये काय? जे ॲपॅरेटस आहेत. हे जे ॲपॅरेटस रेनिन सिक्रेट करणार. काय सिक्रेट करणार? रेनिन सिक्रेट करणार. पण त्याआधी आपण बघूया की प्लाझ्मा, आपला प्लाझ्मा तर सगळ्यांना माहिती आहे. प्लाझ्मामध्ये एक स्पेशल काय आहे? प्रोटीन आहे. एंजिओटेन्सिनोजोन इज अ प्रोटीन. हा स्पेशल प्रोटीन आहे. हा प्रोटीन कन्वर्ट होतो एंजिओटेन्सिन फर्स्ट मध्ये विथ द हेल्प ऑफ रेनिन. रेनिन जेव्हा ऍक्ट करतो एंजिओटेन्सिनोजनवर आणि एंजिओटेन्सिन फर्स्ट आपल्याला मिळतो. आता एंजिओटेन्सिन फर्स्ट आपल्याला मिळाला, हा एंजिओटेन्सिन इनऍक्टिव्ह आहे. काय? इनऍक्टिव्ह आहे. हा इनऍक्टिव्ह असलेल्या एंजिओटेन्सिनवर एक लंग्समधून एन्झाईम निघतो. हा एन्झाईम आहे एंजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम. हा ऍक्ट करतो एंजिओटेन्सिन फर्स्टवर आणि आपल्याला एंजिओटेन्सिन सेकंड मिळतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट एंजिओटेन्सिन सेकंड आहे. कळलं का? सगळ्यात इम्पॉर्टंट. हा काय काय करवतो, तर ऍक्शन्स त्याचे बघूया. रेग्युलेट GFR, इन्क्रीज BP, वॉटर इनटेक वाढवतो, ADS सिक्रिशन इन्क्रीज करतो, ॲड्रिनल कॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन रिलीज करतो. हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याआधी आपण बघूया एंजिओटेन्सिन सेकंडचं कन्व्हर्जन एंजिओटेन्सिन थर्डमध्ये होतं, मग फोर्थमध्ये होतं. हा एंजिओटेन्सिनेज एन्झाईममुळे. कळलं? हा आहे एक माइंड मॅप, एक शॉर्ट डायग्रॅम एंजिओटेन्सिन मेकॅनिझमची. पण त्याआधी आपण बघूया की एंजिओटेन्सिन सेकंड हा इम्पॉर्टंट का आहे ते. बरोबर? तर आपण बघणार आहोत एंजिओटेन्सिन सेकंड का इम्पॉर्टंट आहे. पहिलाच त्याला नाव आहे पॉवरफुल व्हॅसोकन्स्ट्रक्शन. पॉवरफुल व्हॅसोकन्स्ट्रक्शन. हे पॉवरफुल व्हॅसोकन्स्ट्रक्शन म्हणजे काय? ही डायग्राम्स बघा. ह्या डायग्राममध्ये काय, ह्या दोन डायग्राम्स बघा. या डायग्राममध्ये सांगितलंय की ह्याचा डायमीटर बघा आणि ह्याचा डायमीटर बघा. डायमीटरमध्ये फरक पडला. एखाद्या मोठ्या पाईपमधून एक सर्टन अमाऊंट पाणी जात असेल आणि त्या छोट्या पाईपमधून तेवढंच सर्टन अमाऊंट ऑफ पाणी आपण घालवलं तर प्रेशर इकडे इन्क्रीज होणार. तसाच BP इन्क्रीज होतो. कळलं? किडनीवर काय ऍक्ट होत आहे? किडनीवर सोडियम रिॲब्झॉर्प्शन होत आहे. कुठे रिॲब्झॉर्प्शन होत आहे? किडनीमध्ये सोडियम रिॲब्झॉर्प्शन कुठे होत आहे? तर नेफ्रॉनच्या PT म्हणजे प्रॉक्झिमल ट्युब्यूल, LH लूप ऑफ हेनले, DCT डिस्टल कॉन्व्हर्टेड ट्युब्यूल आणि कलेक्टिंग डक्टमध्ये या सगळ्या सोडियम रिॲब्झॉर्प्शन होत आहे. त्याच्यामुळे कन्झर्वेशन ऑफ वॉटर पण होणार आहे त्याच्यासोबत आणि ECF पण इन्क्रीज होणार आहे. तर BP कसा इन्क्रीज झाला, ECF कसा वाढला. आता अल्डेस्टेरॉनचा पण एक पार्ट आहे, बघूया. ॲड्रिनल कॉर्टेक्समधून अल्डेस्टेरॉन रिलीज होतोय. हा अल्डेस्टेरॉन रिलीज झाला, त्याच्यामुळे काय झालं, सोडियम H2O म्हणजे वॉटर आणि ह्याचं ॲब्झॉर्प्शन वाढलं. सोडियम आणि वॉटरचं ॲब्झॉर्प्शन वाढलं आणि पोटॅशियमला बाहेर काढलं, एक्सक्रिएट केलं. बरोबर? त्याच्यामुळे पण BP वाढतोय. म्हणजे आपल्याला एकंदरीत BP इन्क्रीज व्हायचे हे रिझन्स पण असू शकतात. म्हणजे एखाद्याने विचारलं की BP इन्क्रीज व्हायचे रिझन्स काय, तर हेच आहेत. ओके. त्याच्यानंतर CNS म्हणजे CNSवर कसं, सेंट्रल नर्वस सिस्टीम कसं ऍक्ट होतंय ह्या गोष्टी ते बघूया. हायपोथॅलॅमसने थ्रस्ट सेंटर ऍक्टिव्हेट केले. ऑफकोर्स आपण पाण्याचं इंटेक वाढवणार आहे. बरोबर? बाय स्टिम्युलेट अँटी डायुरेटिक हॉर्मोन वॉटरचं रिॲब्झॉर्प्शन होणार आहे आणि त्याच्यामुळे वॉटर रिॲब्झॉर्प्शन झाल्यामुळे ECF इन्क्रीज होणार आहे, BP सुद्धा इन्क्रीज होणार आहे. हे आहे त्याची रिझन्स. म्हणजे एंजिओटेन्सिन सेकंड काय काय करतो, तर ह्या गोष्टी सगळ्या करवतो. आता त्याआधी आपल्याला एक इम्पॉर्टंट गोष्ट बघायची, नॉट इम्पॉर्टंट पण त्याच्याने तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. सोडियम जर कमी आहे आपल्या शरीरात, ECF आपला एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडचा व्हॉल्यूम कमी झालाय, म्हणजेच पोटॅशियम आपल्या बॉडीमध्ये वाढलंय,
तर स्टिम्युलेशन जाणार आहे जे ॲपॅरेटसला, ॲपॅरेटसमधून रेनिन सिक्रेट होणार, रेनिन अँजिओटेन्सिन सेकंड, जे आपण मागे बघितलं, सगळी प्रोसेस बघितली, मी पूर्ण लिहिलेली नाही आहे. तिथून ॲड्रिनल कॉर्टेक्सवर ॲक्ट होणार. ॲड्रिनल कॉर्टेक्स काय करणार? अल्डोस्टेरॉन रिलीज करणार आहे. अल्डोस्टेरॉन काय करणार? अँटीडायरेटिक हॉर्मोन, म्हणजेच काय, किडनीमधून पोटॅशियमला बाहेर काढणार, सोडियम आणि वॉटरचं रिटेन्शन करणार, आणि ज्या गोष्टी इकडे कमी होत्या उलट होणार, पोटॅशियम कमी, सोडियम जास्त, ECF वाढला. कळलं? हा एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. हा मेन पार्ट आहे. ह्या गोष्टी नॉर्मलाइज झाल्या. इथून परत स्टिम्युलस जाणार जेजीला, की जे ॲपॅरेटस तुम्ही आता तुमचं काम थांबवा. दॅट्स इट. इतना इझी है. थँक्यू.